गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. कसे आहात सगळे? होप सो तुम्ही छानच असणार. तर आज मी ब्लॉगला आता स्टार्ट करते. माझे ना सकाळचे कामं झालेत आणि मला ना आता बाहेर जायचंय, आम्हाला तिघांना. पण बाहेर जाण्याचं खूप टेन्शन आलंय. का ते मी सांगते तुम्हाला, पण त्याआधी ना तुम्हाला हे दाखवते. बघा, पूर्ण ना म्हणजे उद्या अक्षय तृतीया आहे, उन्हाळा आलेला आहे आणि असं दिसेल का नाही माहित नाही कॅमेरामध्ये, पण असं पूर्ण ना आभाळ जमा झालेलं आहे. म्हणजे ते पावसासारखं वातावरण झालेलं आहे. आता ते नको ना, म्हणजे किती नुकसान होतं ना अचानक असं पाऊस आल्यावरती. बघू आता, जाऊ द्या. तर मी काय सांगत होती, आम्हाला जायचंय बाहेर. कारण बाहेर मीन्स टेन्शन कशाचं आलं की आम्हाला ना हॉस्पिटलला जायचंय. वीरचं व्हॅक्सिनेशन आहे आज. मग म्हणजे आता व्हॅक्सिनेशन म्हटलं म्हणजे न्यू पेरेंट्स किंवा ज्यांचे बेबी असे छोटे की ज्यांचं व्हॅक्सिनेशन सुरू असतं त्यांना माहिती असतं किती त्रास असतो. ते व्हॅक्सिन वगैरे देतात त्यावेळेचा त्रास वेगळाच, पण नंतर म्हणजे नंतर तो पाय सुजतो किंवा मग त्यांना ताप येत असतो. मग प्रत्येक 6 तासांच्या गॅपने ना औषध पण द्यावं लागतं. मग ते पूर्ण दिवसभर, तो पूर्ण दिवस रात्र ते चिडचिड करतात. ते नको वाटतं, पण मग आता ऑप्शन नसतो आपल्याला. हे इम्पॉर्टंट असतं ना व्हॅक्सिनेशन द्यायला, तर आता ते द्यायचं आहे. पण ना काय माहिती का, वाजलेले 10:30 आणि साहेब झोपलेले. हो, हे बघा, साहेब असे मस्त झोपले. आणि टाइम बघा किती वाजलेत, सकाळचे 11:15 झालेत. आणि तो बघा. आणि आता मला हॉस्पिटलला जायचंय. हा कधी उठेल याची तयारी आता काय करावं लागेल. त्याला डायरेक्ट कसं बळजबरी उठवावं लागेल आणि थोडस म्हणजे तयारी वगैरे करून त्याला न्यावं लागेल बिना आंघोळीचं. माझ्या बाळाला व्हॅक्सिन, कारण की तो उठतच नाही. आता आलोय आम्ही हॉस्पिटलच्या खाली आहे. आता ना त्याला बघा लिफ्ट सुद्धा समजते की आता आपल्याला ह्या लिफ्टमध्ये जायचं. इथे डॉक्टर आहेत. तो आता म्हणजे घरची बघा, तुम्ही बघितलं असणार, तो ना कुठेही गेला की लिफ्टमध्ये रडत नाही. आणि आता हॉस्पिटलला आलोय. पहिले तर फर्स्ट फ्लोअरलाच येते, तरी पण तो इतका रडेल ना, मी दाखवते. लिफ्ट मधलं समजतं की आता डॉक्टरकडे जायचं आहे पप्पा. समजलं, पण समजलंय चेहऱ्याचं बघा. रडलं नाही, रडत. बरं आहे. समजलं. आता आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये, बघतो. व्हॅक्सिनेशन झालं, पण ना आम्ही लिफ्टने जाण्याचा ट्राय केला, पण त्याने काही जाऊ दिलं नाही. बघा, तो रडतोय. म्हटलं चला आता पायऱ्यानेच खाली उतरतोय. लिफ्ट असताना मला पायऱ्याने जावं लागतंय. बघा वीर, बघा आता आपल्या सोसायटीच्या लिफ्टमध्ये आलंय. आवडतं वीर तसं रे. आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आम्हाला खाली पायऱ्याने उतरायला लावलं. कसं तुझा केला? जास्त नाही रडला, हुशार झाला. गरम निघून अचानक हॉस्पिटलमध्ये निघालो. काय तापतोय. आधी गेलो तेव्हा आपलं वातावरण होतं, पाऊस पडेल असं वाटत होतं. आणि बाहेर निघालो तर एकदम कडक आलो. पोहोचून गेलोय आता घरी. गरम किती होतंय, पाणी प्यावं लागेल आता. वीर चला, आता आम्ही पण आता जेवण करतो. त्याला पण काहीतरी जेवणाचं बनवते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. मला टोचा केला तू. हाय, दिस इज नेक्स्ट डे आणि आज आहे अक्षय तृतीया. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ना मी म्हणजे सकाळी उठली वगैरे, सगळं स्वयंपाकाचे आता पूर्ण रेडी झालंय. तसं आता बघा मी तुम्हाला दाखवते. तर इकडे भात रेडी आहे. हो, गरम आहे. इकडे पुरण आहे
आता म्हणजे पुरण तयार आहे, ते ना थोडं थंड होत आहे. आणि मग त्यानंतर मी ना इकडे म्हणजे भिजवलेलं पण आहे पोळीसाठी. आता 5-1 मिनिटात ते थंड झालं की पोळ्या पण करून घेते. आणि इकडे बघा हे भजनचं पण रेडी आहे, म्हणजे फक्त गरम गरम काढायचे. आणि हो मेन ना मसाला राहिलेला आहे, कारण की वीर आहे ना मिक्सर सुरू केलं की रडतो. आणि ना ते आता उठले उशिरा, तर मग त्यांची चहा बाकी होती. सकाळी उठली की ना की माझ्यासाठी चहा करून घेते. आणि ते उठले परत की जेव्हा त्यांचे चहा ठेवते ना तेव्हा मी परत पिऊन घेते. तर आणि राहिला काय आता मसाला, कारण की ना वीर ना झोपलेला होता थोड्या वेळापूर्वी. आणि उठल्यावर पण काय होतं की तो ना मिक्सरच्या आवाजाला घाबरतो. मग त्याला ना असं बाहेर किंवा गॅलरीत वगैरे न्यावं लागतं. आणि मग आता ते चहा पितील आणि मग त्याला ते बाहेर घेऊन जातील. मग त्यानंतर मग मी मसाला काढेल. आणि ते बघा माझा ना स्वयंपाक आता पूर्ण रेडी आहे. रस, पुरणपोळी, सार भात, कुरडई पापड, हा कोणता नागलीचा पापड वगैरे, हा सार, इकडे भजे. आता आणि हे इकडं आपल्या देवबाप्पाला नैवेद्य दाखवत आहे दोघ जण. मोठ्याने बोलाव. हॅलो गाईस, सर्वांना सर्वप्रथम अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या खानदेशवासियांना आखाजी बट्टासले आखाजीना हार्दिक शुभेच्छा. काय बट्टासले बट्टासले आखाजीना हार्दिक शुभेच्छा. काय मग होईल का जेवण? खादी पुरणपोळी आंब्यात रस अजून झाली ऐराणी एवढीच. म्हणजे अजून जमत नाही का? म्हणजे एवढी परफेक्ट नाही जमत ऐराणी. अरे घरी आपण ती म्हणजे घरी असताना पप्पा, भैया, तुम्ही, आई. तर आता हे देवबाप्पांना नैवेद्य देत आहे. आणि इकडे बघा आपण हे नाही देऊ देते ना, बघा इकडे देवबाप्पा पाडले सगळे बघा. उचलावते देवबाप्पांना म्हणा आमचे बाळ. अरे नुसतं नाही असं पाय नाही मारू पाहतो तो असाच ना इथं याला धरून पूर्ण उभा राहतो आणि हे करत असतो देवपूजा. तो म्हणतो तुम्ही केलेली देवपूजा मला आवडत नाही, मी माझ्या हाताने करतो असं म्हणतो तो आपल्याला. तेच आहे, तेच खरे देव बाप्पा आहे. ते म्हणतात तुम्ही मला नैवेद्य द्या, तुम्ही मला नैवेद्य दिलं म्हणजे या देव बाप्पांना नैवेद्य दिलं असं ते खायलाच तयार होत नाही. तू खातो वीर रस, आंब्याचा रस खाणार आहे? आंब्याचा रस हे बघा आता, आंब्याचा रस कसं तोंड करेल आता. हा अजून का आंब्याचा रस का नाही? बघा 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 काहीच आवडत नाही याला. फळं म्हणजे आवडतच नाही त्याला काही. त्याला केळी आवडत नाही, त्याला सफरचंद आवडत नाही, त्याला आता पहिल्यांदा आंब्याचा रस खातोय तो सुद्धा आवडत नाही. म्हणजे खूप नाटकं करतो खाण्याची, खूप नाटकं आहे त्याची खाण्याची. त्याला फक्त मस्ती करू द्या बस, त्याच्या मनाचं करू द्या फक्त त्याला. आणि आपण जे खातो ना शेजवान राईस, चायनीज, मंचुरियन, ते पाहिजे त्याला, ते आवडतं त्याला. आणि असं फळ वगैरे द्यायला गेलो तर खात नाही, असं हेल्दी फूड असं खात नाही. निघाला निघाला रे. ते पहा तिकडे गाणं सुरू झालं. हे गाणं त्याचं फेवरेट आहे. ते बघा ते गाणं लागलं तो लगेच तिकडे गेला. वीर झालं तुमचं नैवेद्य. चला आता तर आता देवाला पण आम्ही नैवेद्य दिला. आता आम्ही बसतो, भरपूर लेट होऊन गेलाय, 12 वाजताय तरी. पप्पा बसता ना आता, आवाज येत आणि तो पण तो खेळतोय तोवर आमचंही जेवण होऊन जाईल. तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. काय तर आज होते अक्षय तृतीया, त्यामुळे ना पूर्ण दिवस कामच चालले. सकाळी स्वयंपाक होता पूर्णाचा आणि ते स्वयंपाक जर काय रे काय 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 तुला यायचं त्याला यायचं याला. हे बघा वीर बोल हाय म्हण, हाय बोल ना. आणि काय म्हणत होते मी, पूर्णाचा स्वयंपाक म्हटला ना, म्हणजे ते कसं असतं आपण शक्यतोवर ना हा स्वयंपाक असं जास्त करत नाही. काहीतरी विशेष सण असला की पुरणपोळी होते, कारण की पूर्णाचं म्हटलं म्हणजे कसं खाणं कमी आणि करणं जास्त. बापरे म्हणजे ते खायला आपण एखादी पोळी खाऊ पण बापरे ते करणं गोड जात पण नाही आणि इतकं काही म्हणजे
त्यामुळे ना म्हणजे ते पुरणपोळी तर आंब्याचा रस असला तरच खाऊ शकतो मी तर. तेच हा हे खूप कमी खातात पुरणपोळी, यांना आवडत नाही जास्त, त्यामुळे मग यांना पण आवडत नाही, मला पण आवडत नाही. मग आम्ही असं क्वचितच होते आमच्याकडे असं काहीतरी विशेष सण असला ना त्यावेळी. ही किती छान झोपला हा. हा आणि मग काही नाही, आज तर पूर्ण दिवस त्याच्यात गेला. मग जेवणानंतर परत ते गॅस वटा आवरा, भांडे आवरा, भांडे घासा. आणि माहिती का आज काय झालं, बेसिन मध्ये म्हणजे मी एवढं बेसिनभर किती मोठे भांडे पडलेले ते सगळे घासले. आणि ना मला बाहेर जायचं होतं, माझं बाहेर काम होतं, तर मी म्हटलं मी जाते. आणि नेमकं वीर झोपला होता तर त्याला नको घेऊन जाऊया म्हटलं, खालीच जायचं होतं ना त्याच्यामुळे. तर ऊन होतं म्हणजे 4-5 जरी वाजले तरी उन्हाच्या झळा येतात उतरते उन्हाच्या. मी म्हटलं याला नाही नेत, हे होते ना सुट्टी होती म्हटलं सांभाळतील, पण तो झोपलेला होता. आणि म्हटलं जर उठला आणि रडायला भूक जर लागलेली असली तर मी ना ओट्स बनवून गेली. ऐका, मी ओट्स बनवले आणि ना फक्त मला घाई होती तर ना फक्त 2 मिनिटं गॅस म्हणजे ऑन करून ऑन ठेवायचा होता, नंतर बंद करून द्यायचा होता. तर मी यांना जाताना एकदम याच्याने सांगितलं की गॅस बंद करा, 2 मिनिटात गॅस बंद करा. तर हो हो म्हणता. आणि IPL बघत होते. कोणती मॅच होती आज दुपारी? दुपारी ही होती ना KKR राजस्थान. हा KKR राजस्थान. तर मॅच बघण्यामध्ये त्यांनी मला हो सांगितलं बहुतेक ना, मला वाटतं ते विसरून गेले होते की ही काय बोलली म्हणून. आणि मी चालली गेली, मग मी आली, मला काय लक्ष म्हणजे माझ्या काही मनातच नाही की हे काहीतरी काय म्हणू मी त्याला, काहीतरी करून ठेवतील, कार्यक्रम वाढवून ठेवणार आहेत असं. तर मी आली, मला काय म्हणता माझ्याकडून काहीतरी झालं म्हणे. म्हटलं काय झालं आता, माझ्या डोक्यातही नाही. तर म्हणे मी ना पूर्ण ओट्स जाळले. म्हटलं जाळले तर म्हटलं खोटं बोलत असतील, मजा घेत असतील माझी. तर नाही म्हणे खरंच. म्हटलं नाही. तर मी गॅस जवळ जाऊन बघते, पूर्ण कढई काळी, पूर्ण कढई काळी. म्हणजे मी 2 मिनिटात गॅस बंद करायचं सांगितलं, माहित नाही किती वेळ चालू होता तो गॅस. तर 15 मिनिटं चालू असेल तो गॅस, जास्त असेल. ती कढई ना पूर्ण काळी होती. म्हणजे पण ते कसं असतं ना, मॅच लागली म्हणजे मॅच सुरू झाली की कोण काय बोलतंय, बायको आपली काहीतरी सांगते, ऐकायचंच नसतं. म्हणजे मी एवढं थकलेली, एवढे मोठे भांडे घासले, परत तिथून येऊन ती कढई मला घासून अशी एकदम करावी लागली. तेव्हा आता ती थोडीफार निघाली आहे. असं आहे, काय करता म्हणजे वीर काम वाढवतो, वीरचे पप्पा पण काम वाढवून ठेवता. तर मग काय असंच आजचा दिवस पूर्ण गेलेला आहे. आता मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया आपण. तोवर ना माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लवकर करा, म्हणजे पटपट सबस्क्रायबर वाढवा ना माझे. आणि काही नाही, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आणि परत एकदा सांगते सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोवर बाय.